नमस्कार. मार्गशीर्ष महिना हा भक्ती, साधना आणि शुभत्वाने भरलेला महिना मानला जातो. या महिन्यात केलेल्या सत्कर्माचा परिणाम भाग्यवृद्धी, मनशांती आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो. सर्वप्रथम लक्ष्मीपूजन या महिन्यात विशेष फलदायी मानले जाते. सकाळी लवकर उठून घरात स्वच्छता ठेवणे, दरवाजावर सुंदर रांगोळी काढणे आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजन करणे हे शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये समृद्धीचे वातावरण निर्माण होते. दुसरे म्हणजे वैकुंठ एकादशीचे व्रत आणि नामस्मरण. विष्णू नामाचा जप ओम नमो भगवते वासुदेवाय मनाला शांत करतो आणि कर्मात ऊर्जा वाढवतो. नियमित नामस्मरणाचे सामर्थ्य असे आहे की ते आपल्याला न दिसणाऱ्या अडचणीही दूर करते आणि शुभ संधी जवळ आणते. तिसरे म्हणजे दानधर्म. या महिन्यात केलेले अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंची मदत हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दान हे नेहमीच भाग्यवर्धक असते, कारण ते आपल्या जीवनात करुणा आणि सकारात्मकता वाढवते. चौथे म्हणजे गुरुवारचे व्रत. मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत ठेवून तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे पूजन केल्याने मार्गात येणारे अडथळे दूर होतात आणि जीवनात स्थैर्य येते. मार्गशीर्ष महिना आपल्याला सांगतो, उठा, पुढे चला आणि आपल्या आयुष्यात प्रकाश आणा. या महिन्यात केलेले छोटे छोटे सत्कर्म तुमच्या भाग्यावर एक मोठा सुंदर शिक्का मारतात. लक्षात ठेवा, भाग्य तेव्हाच चमकते जेव्हा मनात भक्ती, कृतीत सातत्य आणि विचारात सकारात्मकता असते. रोज एक चांगले काम करा, एक चांगला विचार बोला आणि एक चांगला संकल्प घ्या. नक्कीच तुमच्या आयुष्यात शुभतेचे नवीन दरवाजे उघडतील. तुम्ही भाग्यवान व्हायला जन्मलात, फक्त तुमच्या कृतीने त्याला घडवा.